तुम्ही काय हिरो हिरोनी आहेत का? असे एक 4-5 पॉइंट तुम्हाला सांगतो. तुम्ही एक लक्षात घ्या किंवा वही पेन घ्या आणि लिहूनच घ्या मित्र म्हणतो. तुम्ही नुसती क्वांटिटी वाढवताय पण क्वालिटी पण महत्त्वाची आहे मित्रांनो. मला सांगा गाण्यावरती लिपसिंग करून जर तुम्हाला व्ह्यू येत असले तर त्या हिरो हिरोनीची काय आवश्यकता आहे मला सांगा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे अमोल टेक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, हे युग हे स्पर्धेचं युग आहे. ह्या युगामध्ये तुम्ही जर धावला नाहीत तर तुमची हार निश्चितच आहे मित्रांनो. या युट्यूबच्या दुनियेमध्ये एवढी स्पर्धा झाली ना मित्रांनो, या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर जिंकायचं असेल तर धावावंच लागेल. तुम्ही जर नाही धावलात तर तुमची हार निश्चितच आहे मित्रांनो. आजचा व्हिडिओ फक्त शॉर्ट क्रिएटरसाठी आहे. जे शॉर्ट क्रिएटर आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहावा. मला माहित आहे शॉर्ट क्रिएटर एवढी मेहनत घेतात, दिवसाला 3-3, 4-4, 5-5 व्हिडिओ टाकतात, पण त्यांच्या व्हिडिओला नाही व्ह्यू येतात, नाही सबस्क्रायबर वाढतात, नाही लाईक येतात, नाही त्यांचं चॅनल ग्रोथ होते मित्रांनो. तर असं का होतंय मला सांगा. तुम्ही नुसती क्वांटिटी वाढवताय पण क्वालिटी पण महत्त्वाची आहे मित्रांनो. आजचा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला ना, तुमचे सगळे पॉईंट हे तुमच्या लक्षात येतील आणि तुम्ही पण क्वालिटी व्हिडिओ बनवताल आणि तुमचे पण सबस्क्रायबर वाढतील, चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल आणि लवकरात लवकर तुमचं पहिलं पेमेंट येईल मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. असे 4-5 पॉईंट तुम्हाला मी सांगतो जेणेकरून तुमच्या लाईक येतील, सबस्क्रायबर वाढतील, सगळंच काही होईल मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो मला सांगा, तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवता. आता काही लोक काय करतात की ट्रेंडिंग सॉन्ग निघालं किंवा एखादं गाणं आहे, कुठलं गाणं आहे, असा मोबाईल पकडला, गाणं बिणं लावलं एखादं आणि गाण्यावर लिपसिंग केली मित्रांनो. तर मला सांगा तुम्ही काय हिरो हिरोनी आहेत का? मला सांगा गाण्यावरती लिपसिंग करून जर तुम्हाला व्ह्यू येत असले तर त्या हिरो हिरोनीची काय आवश्यकता आहे मला सांगा. तर मला सांगा मित्रांनो, तुम्ही काय हिरो हिरोनी आहे का? मोबाईल घ्यायचा, गाणं लावायचं, शॉर्ट व्हिडिओ लावायचा आणि लिपसिंग करायची. अशा नका तुम्हाला व्ह्यू येणार आहेत का मला सांगा. आणि जर व्ह्यू आले बी तर त्या व्ह्यूचा काय उपयोग आहे? 2-4 सबस्क्रायबर येतात, झालं. 2-4 लाईक येतात, संपला विषय. त्याच्यानं तुमचं काय भलं होणार आहे का? हा, शॉर्ट व्हिडिओ बनवा तुम्ही, पण योग्य पद्धतीनं बनवा ना. उचलला मोबाईल, लावलं शॉर्ट व्हिडिओ, एखादं गाणं लावलं, ट्रेंडिंग सॉन्ग लावलं, चालू केलं आपलं लिपसिंग करायला. काय अर्थ आहे? मान्य आहे 1-2 चॅनलचं काय असे मोजके चॅनल झाले असतील, त्यांचं एक लक म्हणा, काय म्हणा, त्यांचं झालं असेल, किंवा ते जुने चॅनल असतील किंवा त्यांचं अगोदर चॅनल ग्रोथमध्ये असेल, ते फीडमध्ये आलेलं असेल चॅनल. फीडमध्ये सांगण्याचा अर्थ असा की त्यांचे व्ह्यू रेग्युलर येत असतील. तर आपण नवीन आहोत किंवा मग आपण पहिल्यापासून तसेच व्हिडिओ बनवतो, व्ह्यूच येत नाहीत. आपल्याला अगोदर हे लक्षात घ्यावं लागेल मित्रांनो की आपले व्ह्यू कुठल्या व्हिडिओने येतात. आपल्या व्हिडिओची क्वालिटी वाढवणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकताना असे एक 4-5 पॉईंट तुम्हाला सांगतो. तुम्ही एक लक्षात घ्या किंवा वही पेन घ्या आणि लिहूनच घ्या मित्र म्हणतो. तर मित्रांनो, पहिला पॉईंट असा आहे की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवताय ना, तर तुमच्या एडिटिंगमध्ये दम असला पाहिजे. एडिटिंगमध्ये दम असला पाहिजे म्हणजे तुमचा त्याच्यामध्ये रोल असला पाहिजे काही ना काही. तुमचा चेहरा दिसणं हे खूप गरजेचं आहे. आता चेहरा का म्हणतो दिसणं गरजेचं आहे? कारण मला सांगा, तुम्ही जर एखादा कॉपी पेस्ट व्हिडिओ जर बनवला आणि तो मिलियन व्ह्यूमध्ये गेला, मिलियन व्ह्यूमध्ये, मी नाही म्हणत 1000 आणि 2000, मिलियन व्ह्यूमध्ये गेला, कॉपी पेस्ट चॅनल आहे, तुम्ही तुमचा चेहरा नाही दाखवला, तर मला सांगा तुमचा चेहरा जे 1 मिलियन लोकांपर्यंत जायचा होता तो गेला नाही. तिथं गेला तुमचा कॉपी पेस्ट व्हिडिओ. तर तिथं तुमचं किती नुकसान झालं मित्रांनो मला सांगा. तर पहिला पॉईंट हाच आहे की तुम्ही प्रत्येक वेळी व्हिडिओ जर बनवत असाल ना, शॉर्ट व्हिडिओ, तर तुम्ही तुमचा चेहरा दाखवल्याशिवाय व्हिडिओ बनवूच नका मी तर म्हणतो. एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट मित्रांनो, एडिटिंग अशी करा ना, 30 सेकंदाचा व्हिडिओ असा बार बघा वाटला पाहिजे. असं नाही की बाबा आता उचलला मोबाईल, लावलं शॉर्ट व्हिडिओ, गाणं लावलं, त्याच्यावर लिपसिंग केली, संपलं. ह्याच्या आशेवर तुम्ही बसू नका. मी तर म्हणतो अशी व्हिडिओज बनवू नका तुम्ही. मी असे कित्येक चॅनल बघतोय की ते फक्त गाण्यावर लिपसिंग करतात, झालं. त्यांना वाटतं झालं आमचं कल्याण झालं, आजचं आम्ही जिंकलो आम्ही. असं काही नाही मित्रांनो. तर पहिली गोष्ट ही बंद करा अगोदर. हा, बोलायचं ना, तुम्ही तुमचा स्वतःचा रोल द्या. तुम्ही तुमच्या स्वतःच्या आवाजामध्ये व्हिडिओ बनवा. यूट्यूब काय म्हणतंय की तुम्ही स्वतः क्रिएट करा व्हिडिओ. ते व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो व्ह्यू मध्ये जातात, जास्त रीच वाढते त्या व्हिडिओची, बरोबर. दुसरी गोष्ट मित्रांनो, मला सांगा, तुम्ही जर सगळं व्यवस्थित बनवलंय, व्हिडिओ चांगला बनवलाय, सगळं व्यवस्थित बनवलंय, पण तुम्ही जर योग्य वेळी नाही टाकला, योग्य ऑडियन्सच्या टायमाला जर व्हिडिओ नाही टाकला,
तर संपलं. तुम्ही किती चांगला व्हिडिओ बनवला तर तुम्हाला व्ह्यू येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला योग्य वेळी व्हिडिओ टाकावा लागणार. आता योग्य वेळ कोणती आहे मित्रांनो? तर योग्य वेळ ही सकाळी 6, 7 आणि 8 ह्या 3 तासामध्ये तुम्ही जर व्हिडिओ टाकला ना, 6 वाजता टाका, 6:30 वाजता टाका, 7 वाजता टाका, 7:30 वाजता टाका किंवा 8 वाजता टाका. ही योग्य वेळ आहे मित्रांनो. मला सांगा, ऑडियन्स जास्तीत जास्त काय असते? सकाळी लाईव्ह असते. आता काहींना कामावर जाण्याची घाई असते. आता सध्या शाळा बंद आहेत, पण काहींना शाळेत जाण्याची घाई असते. तर असे कित्येक प्रॉब्लेम असतात. मग सकाळी काय असते? थोडासा रिकामा वेळ असते. माणूस 6-7 वाजता थोडासा वेळ शॉर्ट व्हिडिओवर घालते, यूट्यूबवर घालते. तर त्याच्यामध्ये तुमचा एकदा शॉर्ट फीडमध्ये व्हिडिओ गेला ना, की असा सरळ तुमचा व्हिडिओ पळते. तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त रीच येते. हा सकाळचा टायमिंग झाला. दुपारच्या टायमिंगमध्ये मित्रांनो मला सांगा, कंपनीमध्ये काही लोक आता कामावरती असतात किंवा कंपनीमध्ये असतात किंवा शेतात असतात, इकडं तिकडं असतात किंवा शाळेमध्ये विद्यार्थी असतात किंवा त्यांनी मोबाईल घेऊन गेलेले असतात. तर कामावर सुट्टी कधी होती? कोणाची 12 वाजता होती, कोणाची 12:30ला, कोणाची 1ला, 1:30ला, बरोबर. तर माणसं काय करतात की ह्या रिकाम्या वेळेमध्ये आपण आपला वेळ कसा तरी जेवण वगैरे करून कसा वेळ घालवावा, याच्यासाठी काय करतात? सुट्टी झाली, जेवण वगैरे झालं की थोडासा अर्धा-1 घंटा बनवतात, बरोबर. तर तुम्हाला करेक्ट 12 वाजता व्हिडिओ टाकायचा. दुपारी 12 वाजता व्हिडिओ टाका, 12:30 वाजता टाका, 1 वाजता टाका. तर दुसरा टायमिंग झाला हा, की ह्या वेळेमध्ये तुम्हाला व्हिडिओ टाकायचा म्हणजे टाकायचा. असं नाही की उठले कधी व्हिडिओ टाकला, असं नका करू मित्रांनो प्लीज. अशानं तुम्हाला व्हिडिओला व्ह्यूज पण येणार नाहीत आणि तुमचा व्हिडिओ रीचमध्ये पण नाही जाणार. आता मला सांगा, सगळे कामामध्ये जवळजवळ 80% लोक कामामध्ये आहेत. 80% लोक कामात व्यस्त असतात. असे रिकामटेकडे एक 10-5%, 20% असतील कदाचित रिकामटेकडे, ज्यांना काही घेणं देणंच नाही बाबा कामधंद्याचं वगैरे वगैरे. तर अशा वेळेमध्ये तुम्ही टाका. 2 वेळ झाल्या. आणि तिसरी टायमिंग आहे संध्याकाळची मित्रांनो. आता संध्याकाळी कसं असतं की कामावरची मंडळी घरी येतात, घरी मुलं मोबाईल बघतात. आता कामाची वेळ काय राहते सुट्टीची? 5, 6, 7, 8 अशी सुट्टीची वेळ असते, बरोबर. किंवा काही शाळा वगैरे असेल चालू, तर शाळेची वेळ राहते 4, 5 वगैरे वगैरे. तर घरी आल्याच्या नंतर माणूस काय करते? व्हिडिओ चालू करते. तर तिसरा टाइम मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा आहे 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता. ह्या 3 तासामध्ये तुम्ही कधी व्हिडिओ टाका, तुमचा व्हिडिओ रीचमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, शॉर्ट फीडमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. आणि राहिला प्रश्न व्ह्यूचा, तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटामध्ये असे तुम्हाला 4 ते 5 हजार व्ह्यू असे आरामात येऊन जातील मित्रांनो. तुम्ही या सांगितलेल्या वेळेप्रमाणे व्हिडिओ टाका, बस तुम्ही बघा. व्ह्यू नाही आले ना तर नाव बदलून ठेवा मित्रांनो. मला एकट्याला पुढे नाही जायचं मित्रांनो, मला सगळ्यांना घेऊन सोबत जायचंय. तर मित्रांनो, सगळ्यांची प्रगती झाली पाहिजे अशीच मी आशा करतो. हे झालं वेळेचं मित्रांनो. आता मित्रांनो, दिवसातून किती व्हिडिओ टाकायला पाहिजे? तर कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5 व्हिडिओ टाकायला पाहिजे मित्रांनो. तुम्ही असे 10 ते 12 व्हिडिओ तुम्ही आरामात टाकू शकता, पण एवढे व्हिडिओ होत नाहीत. कमीत कमी 3 व्हिडिओ होतात किंवा जास्तीत जास्त 5 व्हिडिओ होतात. तुम्ही डेलीचे एक नवीन फ्रेश चॅनल बनवा आणि डेलीचे 3 ते 5 चॅनल बनवा. मी सांगितलेल्या वेळेमध्ये. आपला शब्द आहे मित्रांनो, एका महिन्यामध्ये तुमचं चॅनल असं मिलियनमध्ये गेलं पाहिजे. मिलियनमध्ये तुम्हाला असे फॉलोअर्स आले पाहिजे, सबस्क्रायबर आले पाहिजे मित्रांनो. एकाच महिन्यामध्ये. तुम्ही असं नकाच पकडू की वर्ष झालं, 2 वर्ष झालं. 400 आणि 500 व्हिडिओची गरजच नाही. तुम्ही ही ट्रिक फॉलो करा, बघा तुमचे व्ह्यू कसे वाढतात ते. तिसरी गोष्ट मित्रांनो, कॉपी पेस्टच्या नादी लागू नका. आता कसं असते, काही मोठे मोठे युट्यूबर सांगतात, इकडून कॉपी करा, तिकडं टाका, तिकडून कॉपी करा, इकडं टाका. अरे हे धंदे बंद करा. कॉपी पेस्टचे धंदे जास्त दिवस चालत नाहीत मित्रांनो. कधी स्ट्राईक येईन, कधी चॅनल उडून जाईन, काहीच सांगता येत नाही. 5-5, 10-10 मिलियनवाले चॅनल असे फुर्र झालेत, फुर्र एका रात्रीमध्ये गायब झालेले आहेत. त्याच्यामुळे कॉपी पेस्टच्या नादी लागू नका. तुम्ही स्वतःचा कंटेंट तयार करा, स्वतःचा चेहरा दाखवा, स्वतःला ब्रँड बनवा मित्रांनो. आणि स्वतःचा जर ब्रँड एकदा झाला ना, दुनिया तुम्हाला सलाम करीन मित्रांनो, सलाम. जास्त नाही, एक 5 ते 6 महिन्यामध्ये तुम्ही स्वतःचा ब्रँड तयार करू शकता. आणि तुमचं भलेही चॅनल आज उडून गेलं आणि तुम्ही एक ब्रँड आहे, तुमचं चॅनल गेलं उडून, युट्यूबची तुमची दुश्मनी आहे, तुमचं चॅनल युट्यूबनं उडून टाकलं, पण तुमचा जो चेहरा ब्रँड झालेला असतो ना मित्रांनो, तुम्ही परत त्याच जोमानं, त्याच जोशानं तुम्ही वर येऊ शकता आणि
लगेच लोक तुम्हाला ओळखू शकतात की अरे हा हा आपलाच माणूस आहे, परत तुम्हाला सबस्क्राईब करू शकतात. तर त्याच्यामुळे तुमचा चेहरा दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. हे एक 2-4 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही आयुष्यात कधीच मागे येणार नाही.